गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज आहे शनिवार. तर आज कुठेतरी जायचा विषय करू आपण, म्हणजे प्लॅन करू. मोस्ट ऑफ द टाइम वेळवणला जाऊ, त्याच्या आधी थोडंसं काम आहे ते उरकून घेऊ. ठीक आहे, असो. तर आता थोडासा नाश्ता करू. इथं आहेत ते काय नूडल्स काय काहीतरी आहेत, ते थोडेसे खाऊ आणि थोडंसं बाहेर खाऊयात. आणि नंतर काम करून आल्यावर आपण चिके आणि मी आम्ही दोघं सोबत वेळवणला जाऊयात. सो टिल देन प्लीज बी विथ मी. फ्रेश बीश झालोय थोडंसं, आता चाललोय थोडंसं खाऊ वगैरे. नंतर मारुतीच्या मंदिरात जाऊ आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ आणि विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊयात थोडंसं खाल्ल्यानंतर. आणि नंतर कुठं जायचंय भाऊ? मला बोलू राहिला म्हणलं, एक तासापासून आवरले ना आलं नाही. अरे कोणतं ऊन आहे इथं, मरणाचं छत्र छाया खाली बसलाय ना. कुठं जायचं आता? चल फिक्स कर. आता शोधायचं, 3:30 वाजले ना. आता इथून पुढे शोधायचं, मग तिकडे जायचं. लय अवघड विषय बाबा. चला देवाचं दर्शन विठ्ठल रखुमाईचं. आता चला चिक्याला आणू. चिक्याशिवाय घालेला लय उशीर झालाय. चिक्याला सगळे डिस्कशन करून शेवटी हे बघा काय फिक्स झालं आमचं. वेळवण लेक आणि टायगर पॉइंट लोणावळ्याचे भरपूर टायगर पॉइंट आहेत. तिथे आपण सगळे टायगर पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं आता निघू आपण. 3:30 झालेत. आता निघू. आता आपण 1-1.5 तास लागते ना आम्हाला पोहोचायला. आधी पेट्रोल भरून मग लगेच रफा देऊन जाऊ. तुला काय बोलायचं का चिके भाऊ? किती वाजता पोहोचू आपण? किती वाजले आता? 3:30. 4:30-4:45 पर्यंत पोहोचू आपण. त्याच्या आधी पेट्रोल टाकूया जसं की म्हणलं मी. आणि प्रवास टाकायचंय. हा, पेट्रोल टाकायचं. पेट्रोल भरलं, पण म्हणलं का त्यांची असते ना सर्व्हिस की फुकट हवा. आम्ही हवा भरली नाही. पोरं लोक हवा भरतात, आम्ही हवा कमी करून आलोय. पुढे 40 ते 30 केली आणि मागे 45 ते 40 केली. असा तर विषय झालाय. चला आता रस्त्याने चाललोय. बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला, मागचा व्ह्यू. याच्या पलीकडे काय आहे? लोणावळा आहे का? या डोंगराच्या पलीकडे, याच्या पलीकडे लोणावळा आहे. बघा आता घाट चालू आहे. नीट घाट चालू आहे. काम शेत आहे बरं का पूर्ण. पूर्ण काम शेत आहे. पलीकडे तिकोण आहे म्हणतोय. आता पलीकडे हे काम शेत आहे. पलीकडे करायला थांबलोय. तेव्हा भाई वडापाव खाऊ म्हणलं, थोडंसं नाश्ता विष्ट करू. सॉस बीस आणलाय भाऊनी. इकडे वरती लो उघडला जातो रस्ता. असो, थांबलो होतो जरा. कावर म्हणतो सनसेट पाहिजे भाऊला सनसेट पाहिजे, पण आपल्याला सनसेटच्या आधी एवढं संपवायचं. आणि मागं एकविरा माताचं मंदिर आहे. जर टाइम भेटला ना आपण तिकडे पण जाऊ मागे. ठीक आहे, बघू काय धनकडलं काय भाऊ. ठीक आहे. असं लोणावळ्यात पोहोचलोय. आता एक किती किलोमीटर आहे तिथे? 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं का कोणतं लेक आहे ते? वेळवण लेक. हा, वेळवण लेकला पोहोचू आपण आता. चला तिकडे भेटू. फेमस चिक्की मगन लाल. फेमस चिक्की फेमस. माग लोणावळाच आहे ना. हा सगळा मागचं लोणावळा आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या माग. तर अजून किती 3 किलोमीटर राहिले इथून. रस्ता इतका क्वालिटी आहे ना. हे तरी चांगलं आहे. हा रस्ता तरी चांगला आहे, डांबर आहे. पण आम्ही राजमाचीला इतका जबरदस्त रस्ता होता. जेव्हा लोणावळ्याचं संपलं रस्ता आणि जेव्हा राजमाची 18 किलोमीटर होती का, तेव्हा नंतर कळलं होतं मला. मला कळलं होतं की 1-1.5 तास का लागतो 18 किलोमीटरसाठी. तेव्हापासून गाडीचा तर विषयच झाला. असो, आता एक मला वाटतं किती 15 मिनिटात पोहोचू जर चांगला रस्ता असेल तर. नाहीतर मग बघू काय होते. पण हा सगळं पूर्ण लोणावळा आहे. ठीक आहे, असो. आता पुढे चल. काय विषय येऊ तुंगारली धरण यो विषय. तर यो बघू आपण. ठीक आहे भाऊ, हे बघून जाऊ आपण. काय तर हे इथून वरती जाऊन पलीकडे बघू काय विषय, काय व्ह्यू आहे. पाणी जास्त, मला वाटलं लय मोठं धरण असं. असो, ते मागं बघू शकता तुम्ही धरण आहे मागे. आम्हाला वाटलं इतकं मोठा बांधा म्हणल्यावर जरा पाणी जास्त असेल का पलीकडल्या साईडनी काय माहिती. ये इकडे जरा. असो, किती लांब आहे अजून ते म्हणलं तू? 3 किलोमीटर अजून इथून. चला आता तिकडे जाऊ. शेट, खूप प्रयासानंतर आपण पोहोचलोय फायनली वेळवणला. काय वाटतं वरती आहे का? वरती आहे का? तुम्हाला इथून नाही कळणार. इथून बघा दिसतंय का तरी. कसं वाटतं तुला? कसं वाटतं पर्सनली तुला? कसं वाटतं चिक्या भाऊ? हाऊ डू यू फील राईट नाव? एक पीसफुल जागा म्हणू शकतो आपण. शांतपूर्वक जागा आहे इथे. आणि खूप पाणी आहे इथे. आणि रस्ता पण खूप भारी आहे. आणि एक छोटेसं गाव पण आहे इथे. तर ठीक आहे, असूयात. आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. काठी, त्याच्या नदीच्या काठी जाण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, तुला काही बोलायचं आहे का? नाही, आता थेट जाऊन बोलूया. बरं, तिकडे जाऊयात डायरेक्ट लोकेशन वरती. तोपर्यंत आलोय वेळवणला. तर क्वालिटी विषय, क्वालिटी व्ह्यू आहे. ठीक आहे, खरं सांग व्ह्यू कसा आहे आणि वातावरण कसं आहे इथं? पाणी पण स्वच्छ. पाणी लई स्वच्छ आहे बघा.
पाणी किती स्वच्छ आहे. एवढं तर पाणी स्वच्छ आहे. दिसतं ना पाणी? दिसलंच पाहिजे. हे पाणी आज एकदम स्वच्छ आहे. असं आता ते किनारे किनारे येतो आम्ही. ठीक आहे, काय बोलू शकतो? तुला काय बोलत जा यार. लोक मला म्हणतात बोलत नाही चिखल काही. बोल ना काहीतरी, बोल ना. बरं इथून नंतर आपण ते लोणावळ्याचं बघू पॉईंट करता येतात का, कारण की इथे रस्ता एवढा खास नाही. पण इकडलं तुम्हाला मागचं व्ह्यू बघू का, एक दाखवू बघा. हा व्ह्यू बघा मागचा दिसत असेल तुम्हाला. क्वालिटी, वातावरण लय शांत आहे. आणि इकडे एक छोटंसं गाव आहे. हे गाव आहे इथं. हे पोरं बघा पाहू राहिलेत अँडर पॅन्ट वरती, चड्डीवरती, लहान लहान पोरं. असो 2 वाजेचा प्लॅन 5:45 वाजता पोहोचलोय आपण. परत एकदा काय 2 वाजेचा प्लॅन 5:45 वाजता पोहोचलोय. 2चा प्लॅन 6ला झालाय. ठीक आहे ठीक आहे, चिडचिड काय करू नको. 100% आपण अजून किडण्याचा प्रयत्न करू असं मी तुला आश्वासन देतो. आणि हा व्लॉग म्हणजे आत्तासाठी आपण पुढे चालूयात. काय विषय थोडंसं चालता चालता पुढे आलोच काय. बाकीची पब्लिक गेली तिथं. बाकीची पब्लिक हा ना रस्त्याने आम्हाला लोक दिसले होते, पण बाकीची पब्लिक कुठं स्प्रेड आउट झाली ती समजतं नाही आम्हाला. पण इथं थोडंसं पुढं आलतो आम्ही. पुढं आल्या आल्या आम्हाला इथं एक विहीर दिसली. आणि विहिरीत आहे ना हे फुल पाईप आहेत. म्हणजे या गावाला पाण्याचं टेन्शनच नाही. मोक्कर पाऊस, मोक्कर पाणी. थंडी पण जोरात वाजत असेल का रे थंडीत? ठीक आहे, तुम्हाला आहे ना हे दाखवतो मी. काय म्हणतात त्याला, विहीर. हे बघा विहीर. थोडंसं बिअर विथ मी. हे बघा ही विहीर आहे का नाही. पाणी कसं झिरपत आहे पाणी. हे बघा. आणि सगळे जे पाईप आहेत मस्त पैकी वरती गावकऱ्यांना. आणि चिके इथं का, चिके काय काढतोयस तू इथं? व्हिडिओ काढतोय चिके. आता मस्त फोटो बिटो घेऊ नाही का. तर पुढे काय करायचं चिके? कुठं जाते आपल्याला आता एवढ्या कमी टायमात? टायगर पॉईंटला जाऊयात लोणावळ्याच्या. हे पूर्ण बघून घ्या. फुल पाणी बिनी तुम्हाला जसं की दाखवलंच मी. मस्त आल्हाददायक हे निसर्गाचा आनंद घेताना आमचा चिकू भाऊ. चिकू ए भाई विषय असं झालाय. काढले फोटो काढले का? याची घराची वास्तू शांती होती ना, घरभरली होती तुझी. ठीक आहे असो. आता एक विषय असा आहे, वाजले किती आता? ठीक आहे, तिकडं मागं पतंग कटलाय. मागं पतंग कटली होती. फुल काटाकाटी चालू आहे. फुल गोदबीर घेऊन राहिली. जाऊ दे, किती वाजले ते सांग आता. 6 वाजले. एक 6 वाजले दादा. आता किती एक 18 किलोमीटर साठी एक 45 मिनिटं सांगू राहिलेत. आणि आता वाजलेत 6:15. आणि आता काय अर्धा 20 मिनिटांनी तर काय अंधार होईल. त्याच्यामुळं काय जाऊन तिथे काय हेच नाही, मिनिंगच नाही. मग एक काम करू आता आपण कुठेतरी बघू, डायरेक्ट जाऊ नाहीतर कुठेतरी रस्त्यात वगैरे थांबू. पण हा मस्त पॉईंट वाटला आम्हाला, भारी वाटला आम्हाला ते. आणि पुढे बघू काही नियोजन. तिचा प्रवास चालू. आता चला जाऊ आपण हळूहळू. बघू काय करायचंय, थांबायचंय का पुढे जायचं तिथे गेल्यावर बघूयात. चाललोय लोणावळ्याची फेमस चिक्की नाही का, मगनलाल. ते बघू ट्राय करून. किंवा काय माहिती काय करतोय का काय माहित नाही मला. मी थांबलो इथे व्हिडिओ काढतो. ठीक आहे, पाणी पिऊ थोडंसं आणि बघू काय रेट आहे काय विषय. नवीन प्रकारची चिक्की मला दाखवते. मोक्कर प्रकार आहे दिसत होता असले. चिके चिके काय घेतोय का बघू ना. ठीक आहे बघू राहिले देऊ. त्याचं घर आहे ना इथं, घरी खायला प्यायला. आणि हे सोनार नाही का बिस्लरी करत असतो. बिस्लरी शिवाय पाणी पित नाही ना आपली इथं. बिस्लरी दिसली. ठीक आहे, आता थोडं पाणी पिऊ आणि परतीच्या प्रवासाला लागू. एक 40 किलोमीटर आहे प्रवास. आपल्याला चिक्की कोणती फेमस ते म्हणतात मगनलाल. ठीक आहे, आता ट्राय करून बघू आपण. काय ही घेतली ऑफिसला घेऊ. ऑफिसला घेऊन येतो आपण, ट्राय करू. इधर आता याला म्हणलं पियाच्या पाण्याची बाटली घे, तर हिने मिरिंडा चोपली. लाज वाटली पाहिजे याला. माणूस ताणलेलं आहे. आईला जाऊ म्हणतोय, थोडा टाइम आहे तर जाऊ म्हणलं. एकवीर आईला ही कामाने एकवीर आईची कामाने. तर चला आपण जाऊयात एकवीर आईला. शेट एकवीरला चाललोय. हे इकडे मागं पायरे आहेत तुम्हाला दाखवतो. अजून काय माहिती, एक 10-15 मिनिटं लागतील दर्शनाला. अजून किती वरती जायचं माहित नाही. चला तोपर्यंत बघू. लाईनीत एक मला वाटतं 5-10 मिनिटं लागतील आपल्याला. 5-10 मिनिटं दर्शन आईचं आपल्या. मस्त प्रसन्न मूर्ती आपल्या आईची. तर आता एक 5 मिनिटं लागले आम्हाला. आणि वरती यायला एक 10 मिनिटं लागले असतील. सगळ्या पायऱ्याचे. तर भारी वाटलं. आता जाऊ अशी झाली. म्हणजे सगळा जो शीन होता का पूर्ण दिवसाचा, आईच्या पाया पडून ना डायरेक्ट शीन हलका झाला. डायरेक्ट रिफ्रेश झालो आम्ही. लय भारी वाटलं आईचं दर्शन घेऊन. तुम्ही जर असताल तर 100% या. एक 10 मिनिटं लागतात खाली पायथ्यापासून यायला. आणि आज तर गर्दी बी नव्हती. आणि 5 मिनिटात दर्शन झालं. आरती चालू होती म्हणून थोडासा वेळ लागला, नाही तर लागलं बी नसता. असो आता चाललोय परतीच्या प्रवासाला आपल्या. जाऊयात हेडिंग बॅक टू द होम. जायचं ना आता महामुर्डीला. महामुर्डी माहिती आहे का? महामुर्डी हे गाव येते. महामुर्डी एक 15 मिनिटात पोहोचतो आम्ही आता. बरं का चिके भाऊ? तर आता चला चिके भाऊच्या घरी. दिवस झालाय. आजचा दिवस. हा आजचा दिवस झाला पूर्ण. चिके भाऊ म्हणतोय ठीक आहे असं. आता एक 15-20 मिनिटात त्याच्या घरी जाऊ. चलो चिके भाऊ, धन्यवाद तुमचं. खूप चांगली गाडी चालवली. उद्याच काय आहे का जायचं कुठे?
उद्या बघू ना हे पोरं काय म्हणतात आता त्यावर. ते पोर नसते मी सांगतो ना काय येते ना. विचारून बघू ना रात्री. ठीक आहे चालेल. काय वाटतं तुला? मला तर नाही वाटत कारण की आता ते बघू माहित नाही येऊ बी शकतात ते असो त्यांचं डिसिजन राहिला तो. ठीक आहे त्याची काय बोलो सोडलं आता जाऊ आपण रूम वरती. ठीक आहे भाऊ असा भेटू उद्या. प्रवास अर्धा तासात केलाय. हा किती वेळ झालं? ठीक आहे 8:30च झाले. किती वाजता निघलो? 7:30ला निघालो. मग झालं ना 1 तास. ठीक आहे जर पोहोचले तर जाऊ दे आता याला वरती कारण की त्याला लागलंय 2 नंबर पीजीवर कळलं मस्त गावरान भात बनवलंय. भाऊ काय म्हणणं तुझं भाताबद्दल? भातामध्ये बटाटे खूप जास्त आहे. बटाटे नुसते बटाटेवाला भात आहे का? हा एकदम पंजाबवरून ऑर्डर केली बटाटे. पंजाबी बटाटे मारले ठीक आहे असो. आता जेवण बिवण करून जाऊ वरती. पोरं बी आलेत नाशिकवरून. एकंदरीत त्यांचा बघू कसा प्रवास झालाय कसं नाही. जेवण बिवण करतो मग तुम्हाला भाऊ एक जण असा डेंजर झोपलाय ना खतरनाक मध्ये डायरेक्ट बेकार. आणि एक जण जिमला गेलाय. जिमला कसं गेला माहिती कसा? 6 तास ट्रॅव्हलिंग केली तुम्ही हा बाईकवर. हा. बाईक चालून आलाय बाईक चालवून आलाय मग जिमला गेला. मग जिमला गेला. इतकं ताकद. ताकद नाही पैसे भरले तर तेवढे जिमला आता ते- त्याच्यामुळे ते- पळून राहिले ते. अरे पण जीव आहे का नाही का पैशाचे सगळे त्याला सांग ना मग ते भाऊ काही जीवाला बघ आल्यावर आता जेवायला बघ जरा तर खारका झाले असते त्याच्या शरीराचे. ठीक आहे असो नाही येते इथं आल्यावर बघू काय काय नाही. ही एक जण एक झोपलं तुम्हाला दाखवतो पण झोपलाय तो जर चुटकून उठला ना माझी ठासल तो तुम्हाला दाखवतो. लाईट बीट बंद केली भाऊ मी. नको भाऊ चिडन ते नको जाऊ दे राहू दे नंतर. भाऊ आले जिमवरून तर भाऊ जिमला गेले होते. असो जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की याला जाऊ आपण कुठं टायगर पॉईंटला पण टायगर पॉईंटला जाणं नाही झालं कारण की उशिराच झाला होता. तर मग येता मंदिरात गेलो होतो आपण. तुम्हाला तर तुम्ही तर बघितलंच असेल येत्या यायच्या आधी. असो भाऊला आता विचारू नाशिकचा प्रवास कसा झाला कसा नाही काय. जिमचा विचार नका. हा जिमचं कुठून आलं तुझ्यात बळ? आलं बे आता काय हे भरणं म्हणल्यावर जाणारच ना ते. गोल्ड जिमचे सबस्क्रिप्शन घेतलंय त्यांनी. खरे विषय तोच आहे ना पैसे वसूल करायला गेला तो हो हा बघा हे काय पैसे वसूल करायला गेलं कारण की गोल्ड जिमची त्यांनी हे घेतली मेंबरशिप. मेंबरशिप असो आज डाएट प्लॅन बनवतोय त्याच्या आपण ते नाही का केटल घेतले ते केटलवरती आपण मॅगी बनवू. आज काय मग तू काय खाणार मी खाल्लंय भात मी राईस खाल्लंय. माझ्या पोटने पण एक इच्छा झाली मॅगी खायची. त्याचं उद्घाटन करू म्हटलं त्या मशीनीचं. ते मशीन ते मशीन आहे डॉक्रो कोणती कंपनी माहित नाही. 1200 रुपयाची मशीन 12,000 2,000ची काय मशीन असेल ती. तर भाऊ येता मॅगीचे पाकिटे घेऊन ये 2 आणि ते करू आपण. सामग्री दाखवायची का तुम्ही? नको तर कुणी आपल्या त्र्यंबकेश्वरचं प्रसाद आणलंय. भाऊ कसं वाटलं? हे बघा कलाकंद आणली तर मी खातो आता 2 रडू राहिले 2 कलाकंद आणली जेवतोय तो खाली. तर मी 2 खातोय पांढरी आणि एक कोणत्या कलरची काय माहिती ती असो ब्राऊन हा. आणि येतं ना 8 एक मॅगीचा छोटासा पुडा घेऊन ये. ठीक आहे स्पॉन्सर आहे आम्हाला बाकीच्यांना पण बनवशील का? बनवल ना पण मग तुम्हाला खायचं असेल तर मोठा घेऊन यावं लागेल. मी तुम्हाला जेवण घेऊन येतो जाऊ दे. मग चूप 8 वालाच घेऊन ये. मला एवढी नाही जाणार. मग मॅगी बिगी खाऊ आणि एवढं प्रसाद खाऊ आणि ते झोपलेलं का विचार नको. चिडन रे भाऊ ते झोपलाय नाही, तिकडे नाही, तो जेवणाचं बोलून झोपलाय मला. उडन ते मग विचार ना मग राईस बोललाय तो मॅगी खाईल का त्याला विचारायचं. चालेल विचार मग. इथं आपलं भांड या भांड्यात आपल्याला मॅगी करायची. ही 28 वाली मॅगी देऊ मस्त टाकून. माहेराला लय झोप लागली त्याला म्हणतोय झोपत मॅगी ऑन द वे. कधी होईल रे मॅगी? किती वेळ लागेल? काय म्हणतात आता तेवढा टाइम घेतो मॅगी बनवायला आता काय करावं. ठीक आहे फर्स्ट टाइम मॅगी बनवते याच्यावर याच्या भांड्यावरती. मॅगी बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो कशी बनवली याच्यावरती. आपली मॅगी तयार झालेली आहे. हे बघा ही मॅगी कशी क्वालिटी का नाही? मयूर शेट भारी ना मॅगी. हो ती अशा पद्धतीने मॅगी केलेली आहे मी मस्त चापकेसात. या अशी ठीक आहे असो आता मस्त खाऊयात ती. तर आजपर्यंत आपण इथपर्यंतच ठेवूयात. मी आता खातो मॅगी आणि तुम्हाला म्हणतो चॅगी. काय झालं नाही बंद काय दिसलं पण ठीक आहे असो आजपर्यंत इथपर्यंतच ठेवूयात. आणि इथपर्यंत आला असेल तर तुमचं मनपूर्वक अभिवादन. प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिंदास.